नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती आहिरे. आज तुम्हाला आप्पे दाखवणार आहे मी तुम्हाला कसे करायचे. तर आपण एक मोठी वाटी तांदूळ घेतलेले आहे, मुगाची डाळ अर्धी वाटी घेतली आहे, उडदाची डाळ, अशा तिघं ह्या वस्तू घेतलेल्या आहेत. त्या स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि मग भिजत टाकणार आहोत त्याला. त्या तुम्ही रात्रभर भिजत टाकू शकता किंवा 5 ते 6 तास भिजत टाकू शकता. अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या डाळी भिजत टाकलेल्या आहेत, भिजत टाकून देणार आहोत. आणि भिजत टाकताना माझ्याकडनं तुम्हाला दाखवायचं राहून गेलेलं होतं. तर अशा पद्धतीने आपण भिजत टाकून आणि असं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. तिघं डाळी आहे त्याच्यात. माझ्याकडनं तुम्हाला मिक्सरमधून काढायच्या वेळेस दाखवायचं राहून गेलेलं होतं. आणि असं आप्याचं, तर त्याच्यात आपण तिखट, मीठ, कोथिंबीर आणि हा माझ्याकडे केलेली चटणी, ती चटणी आपण त्याच्यात टाकणार आहोत. तर माझ्याकडनं कोथिंबीर, मीठ हे टाकलं गेलेलं आहे आणि थोडी जिरा पावडर टाकलेली आहे आपण. आणि अशा प्रकारे आपण मिक्सरमधून असं तिघं सगळं वाटण करून घेतलेलं आहे. असं छान वाटण करून घेतलेलं आहे. आणि आपण एका बाजूला पॅन ठेवलेला आहे, आप्याचा पॅन ठेवलेला आहे. तर मी तुम्हाला म्हटली की माझ्याकडे जी चटणी होती ती टाकायची राहून गेलेली होती, तेवढी टाकून दिलेली आहे, बाकीचं सगळं टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने घट्टसर असं हे करून घेतलेलं आहे. आणि जे आप्पे पात्र ठेवलेलं आहे, आप्पे पात्र्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपण त्याच्यात छोटे छोटे चमच्याने आप्पे करत आहोत. असे छान असे पौष्टिक डाळीचे आप्पे खूप सुंदर लागतात, चवीला अगदी टेस्टी लागतात आणि पटकन होणारे हे आप्पे आहेत. आपण जर तिघं डाळी मिक्स करून भिजवून ठेवल्या आणि मिक्सरमधून दळून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने आपण त्याच्यात कोथिंबीर, तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकतात, तिखट टाकायचं असेल तर तिखट टाकू शकतात, किंवा चटणी असेल एखादी आपल्याकडे केलेली तिळीची वगैरे, ती जरी टाकली तरी छान येते. अशा पद्धतीने आपण त्याच्यात आप्पेच केलेले आहेत. आणि थोडंसं वरून एक झाकण ठेवलेलं आहे. बघा, छान असे फुगून असे मस्त छान असे हे झालेले आहेत, टपोरे, अगदी मस्त आप्पे, अगदी सोप्या पद्धतीचे आप्पे आहेत हे. बघा किती छान असे आप्पे तयार झालेले आहेत आपले. आणि पटकन तयार होण्यासारखे असे आहेत हे. आपल्याला मुलांना अशा पद्धतीने आप्पे केल्यानंतर डब्याला खूप छान वाटतील खायला. आणि आपल्यालासुद्धा असं पटकन नाश्त्याला हे आप्पे, अशा पद्धतीने आपण आता हे आप्पे तयार झालेले आहेत. आणि आपण ते आप्पे सॉसबरोबर असे छान असे खाऊ शकतो. अगदी छान चविष्ट लागतात आणि खूप छान असे कुरकुरीत आलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण भागमधला शिजून गेलेला आहेत आणि छान असे आपण याच्याबरोबर सॉसबरोबर खाऊ शकतो. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.